विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांकडे उमेदवार निवड आणि जागा वाटपाचे अधिकार, महायुती 150 पेक्षा जास्त जागा स्वतःकडे ठेवण्याचं फडणवीसांसमोर आव्हान। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीला शरद पवारांचाही विरोध। मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मात्र एकाकी। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलाय। पाटलांच्या विधान आणि दत्तात्रय भरणेंचं टेन्शन वाढलं। इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान। अवघ्या 70 दिवसात खासदार बजरंग सोनवणेंची भाषा बदलली। रस्त्याच्या कामासाठी निधी मागणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान। गुंड निलेश घायवळचा आमदार राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। जामखेडमधील यात्रेत दोघे एकत्र फिरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। आमदार रवी राणांचा लाडकी बहीण लाभार्थ्यांना दम। निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार। लाडकी बहीण योजना प्रमाण वाटप कार्यक्रमात रवी राणांचं वक्तव्य। आगामी विधानसभा तिन्ही पक्ष मिळून लढवणार। विदर्भात 10 पैकी 8 जागांवर मविया विजयी। पदाधिकाऱ्यांशी बोलून मवियाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती। हिंगोलीतल्या कावड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी। कावड यात्रेसाठी लोटला हजारोंचा जनसमुदाय। मनोज जरांगे पाटलांची अहमदनगरमध्ये शांतता रॅली। हॉस्पिटलमधून जरांगे पाटील थेट रॅलीत सहभागी। उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन। मंत्रालयात पार पडणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मातोश्री बाहेर आंदोलन करणारे ठाण्यातील मुस्लिम समाज। उद्धव ठाकरेंवर नाराज। विधानसभेत शिंदेंना मतदान करण्याचा निर्णय। आंदोलनकर्त्यांना राऊतांनी सुपारीवाज म्हटल्याने नाराज। नाशिकमध्ये नागरिकांचा रास्ता रोको। वडाळा गावातील समस्यांबाबत मनपासमोर आंदोलन। वीज पाणी रस्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप। नाशिक महापालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी। राज्यात आणखी 10,200 रोजगार येणार। सिंचन विभाग, महाजेनको, टाटा पॉवर, आवाडा यांच्यात करार। फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर करार। राज्यात एकूण 24,632 कोटींची गुंतवणूक होणार। पुण्यात बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी काँग्रेस मैदानात। विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आंदोलन। सारथी महाज्योतीप्रमाणे शिष्यवृत्ती मिळण्याची विद्यार्थ्यांची मागणी। जनसन्मान यात्रेत पोलिसांच्या नियोजनाचा अभाव। अमळनेरमध्ये पोलिसांच्या बसमुळे अजित पवारांचं वाहन अडकलं। पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून दिले। बस बाजूला करण्याचे निर्देश। भंडाऱ्यात पोह्यात आढळल्या मुंग्या आणि किडे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ। सिहोरामधील प्रसिद्ध हॉटेलचा व्हिडिओ व्हायरल। वाशिममध्ये कारंजा मानोरा महामार्गावर स्थानिकांकडून रास्ता रोको। दापोरा चौसाळा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आंदोलन। ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। पंढरपूर भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता। प्रशांत परिचारक गट शरद पवारांच्या संपर्कात। प्रशांत परिचारकांच्या निकटवर्तीयांनी घेतली पवारांची भेट। मालेगावात अज्ञाताने नरेंद्र मोदींचा फोटो असलेला बॅनर फाडला। मनपा बाहेर लावलेला हर घर तिरंगा जनजागृतीचा बॅनर फाडला। बॅनर फाडणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। अमरावतीत अंशतः अनुदानित शिक्षकांचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा। शिक्षकांकडून मुंडन करत सरकारचा निषेध। शाळा महाविद्यालयांना वाढीव टप्पा अनुदान देण्याची मागणी। कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहासंदर्भात खासदार शाहू छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली बैठक। शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न। पालकमंत्री हसन मुश्रीफांसह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।